अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक म्हणावी लागेल विधान परिषदेची। आणि राज्यात आपण पाहिलेलं आहे 2 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं याच विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला। त्यामुळेच ही निवडणूक देखील तितकीच चुरशीची आहे आणि याच निवडणुकीतनं राज्याचा बॉस कोण हे देखील ठरणार आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत, सातत्याने आपल्याला अपडेट्स देत आहेत। वैदेही, सध्या बॉक्स फोडण्यात आलेला आहे, पहिला पसंतीची मतांना मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, काय अधिक तपशील? नक्कीच काही वेळेमध्ये जो आहे तो निकाल हाती येणं अपेक्षित आहे, कारण आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि 25 मतांचा जो बॉक्स आहे तो त्या ठिकाणी आता उघडण्यात आला असल्याची माहिती मिळते आहे। आणि एकूण जर बघितलं तर या मतांच्या अनुषंगाने आता किती मतं जी आहेत ती वैध आणि किती अवैध याची पडताळणी सध्या जी आहे ती प्राथमिकरित्या केली जाणार आहे आणि त्याच्यामधून जी वैध मतं असतील त्याची काउंटिंग होणार आहे। आणि या एकूणच जर आपण बघितलं तर निवडणुकीसाठी 274 उमेदवारांनी जे आहे आमदारांनी जे आहे ते मतदान केलेलं आहे, कारण 11 जागा आहेत, 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानामध्ये आहेत आणि 12 नेमकं कोण जिंकणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। आणि 274 आमदारांनी जे आहे ते वोटिंग केलेलं आहे, म्हणजे सगळ्यात जवळपास आमदारांनी वोटिंग केलेलं आहे। मात्र कोणाचं वोट कोणाला जाणार याच्याकडे खरं तर प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। पहिली पेटी उघडलेली आहे, 25 मतांची गठ्ठे त्याच्यामध्ये आहेत, मात्र त्याचं आता विभागणी केली जाणार आहे, ती तपासली जाणार आहे। त्याच्यामध्ये जर कुठली चूक आढळली तर ती अवैध, ते मत जे आहे ते अवैध ठरवलं जाणार। त्याच्यामुळे निश्चितच किती मतं वैध आहेत आणि त्याच्यामध्ये कोणाला किती मतं पडतायत हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। सध्या मतांची वैधता जी आहे ती तपासली जात आहे आणि त्या ठिकाणी किती मतं वैध आहेत, ती वैध मतं जी आहे ती बाजूला काढण्यात येत आहेत, मात्र अवैध मतं जी आहेत ती नेमकी किती आहेत आणि ती कोणाची असतील। अवैध मतांचा आकडा जर जास्त असेल तर निश्चितच उमेदवारांना एक जिंकण्यासाठी चुरशीची लढाई त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या पसंतीची मतं, तिसऱ्या पसंतीची मतं देखील त्यानंतर ग्राह्य धरली जाणार आहे। मात्र एकूण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची ही खरं तर लढत बघावी लागेल, कारण 2 वर्षापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीचं खरं तर राजकारण महाराष्ट्रामध्ये झालेलं बघायला मिळालं होतं, क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झालं होतं, ते या पुन्हा निवडणुकीमध्ये होणार आहे का याच्याकडे कडक प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। आणि 2 दिवसापासून जे हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळालं होतं, प्रत्येकाने आपापल्या आमदारांना विशेष सूचना दिलेल्या होत्या, रंगीत तालीम झाली, अगदी सगळं जे आहे ते बघायला मिळालं होतं। त्यानंतर आजची ही खरं तर निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्ही सांगताय की पहिल्या पसंतीची मतं, त्यानंतर अवैध मतं कोणती आहेत ते देखील छाटणी केली जाणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या पसंतीची आणि तिसऱ्या पसंतीची। मग या सगळ्या प्रोसेसला, या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो आणि त्यानंतर कधीपर्यंत चित्र स्पष्ट होईल? या सगळ्या प्रक्रियेला जो आहे तो थोडा वेळ लागू शकतो, कारण आताची पहिली पेटी उघडण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये विभागणी केली जात आहे। अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या जात आहेत, कारण प्रत्येक पक्षाकडून जवळपास 3 ते 4 असे महत्त्वाचे उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहेत, कारण भाजपकडून 4 जण प्रक्रियेमध्ये आहेत, शिंदे गटाकडून 4 जण प्रक्रियेमध्ये आहेत, असे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे जे आमदार आहेत ते त्या मतदान प्रक्रियेमध्ये असल्याचं बघायला मिळतं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक जण मताची वैधता तपासणार आहे, अगदी त्यात जराशी देखील चूक असली तर ते मत जे आहे ते अवैध ठरवलं जाणार आहे। त्याच्यामुळे निश्चितच बारकाईनं प्रत्येक गोष्टी होणार असल्यामुळे या पूर्ण प्रोसेसला एक थोडा वेळ जो आहे तो लागू शकतो। मात्र निश्चितच रात्री 10 पर्यंत जे आहे ते निकाल स्पष्ट होणार आहेत आणि निकाल स्पष्ट होण्याच्या सोबतच कोणी क्रॉस वोटिंग केलंय का या संदर्भातलं स्पष्टीकरण देखील अगदी रात्रीपर्यंत कळणार आहे। त्याच्यामुळे निश्चितच रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते स्पष्ट होणार असल्याचं कळतंय। मात्र सध्या 12चे 12 उमेदवार जे आहेत ते एक वेगळ्या टेन्शनमध्ये असलेले बघायला मिळत आहेत। नेमकं किती मत मिळेल, कशा पद्धतीचं मिळेल आणि कोणी कोणी वोटिंग केलं असेल, या सगळ्या गोष्टीची खरं तर टेन्शन्स या उमेदवारांच्या चेहऱ्यावर जे आहे ते साफपणे सध्या दिसतंय। अगदी, पण वैदेही जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळालं की अगदी दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळत आहे काही पक्षांमध्ये। अगदी संजय राऊत असतील, चंद्रकांत पाटील असतील, अशा अनेक घटना आज उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या दिसलेल्या आहेत या सगळ्या दृश्यांमध्ये विधान परिषदेतल्या निवडणुकीमध्ये। सध्या काँग्रेसच्या गोटात काय वातावरण आहे? पण नक्कीच आपण बघितलं तर काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीमधला सध्याचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यांच्याकडे स्वतःची 37 मतं आहेत, पण त्यांच्याच एकूण 37 मतांपैकी जवळपास 4 मतं फुटण्याची शक्यता काँग्रेसच्याच नेत्यांनी वर्तवली होती। त्याच्यामुळे ही 4 मतं
जर फुटली आहे तर ती कोणाकडे गेली असतील याची देखील शक्यता जी आहे ती नाकारू शकत नाही, कारण महायुती अशा नाराज आमदारांना जे आहे ते गळाशी घेण्याचं कामही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेलं बघायला मिळालं होतं. मात्र आजचा दिवस जो आहे तो विधान परिषदेच्या उमेदवारांसाठी किंवा इतर राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अनेक महत्त्वाचे नेते खरं तर या एकूणच विधान भवनामध्ये आलेले बघायला मिळाले होते. अगदी खासदार जे होते ते देखील या ठिकाणी आलेले बघायला मिळाले होते. आणि जसं आपण पाहिलं आहे की संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील हे पायऱ्यांवर एकत्र येऊन अगदी आपण एकत्र आलं पाहिजे अशी भावना जी आहे ती उत्स्फूर्तपणे संजय राऊत यांनी व्यक्त केलेली देखील बघायला मिळाली. आणि त्याच्यामुळे एक वेगळं राजकारण जे आहे ते होण्याची शक्यताही नाकारू शकत नाही अशी चर्चा या ठिकाणी सध्या निर्माण झाली. त्यामुळे या वाक्यानंतर नेमकं कोणाची धाकधूक वाढली आहे हे खरं तर आत्ताच सांगणं मुश्किल आहे. मात्र राजकारण आहे आणि इथे कोणीही कोणाचा फार काळ शत्रू असू शकत नाही असं वक्तव्य जे आहे ते या राजकीय नेत्यांकडून वारंवार येताना बघायला मिळते. त्याच्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर वेगळी गणितं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसतील का, वेगळी समीकरण आलेली दिसतील का, याची देखील शक्यता आपण नाकारू शकत नाहीये. बिलकुल वैद्य, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे छोटे पक्ष होते त्यांची भूमिका देखील निर्णायक आहे. आपण बघितलं मनसेचे आमदार राजू पाटील जे ते थांबले होते राज ठाकरेंच्या भूमिकेसाठी. हितेंद्र ठाकूर हे देखील अगदी शेवटच्या क्षणाला मतदान करण्यासाठी पोहोचले. नक्कीच जर आपण बघितलं तर अगदी 3 वाजेपर्यंत, पावणे 3 वाजेपर्यंत 270 आमदारांनी जे आहे ते वोटिंग केलं होतं आणि केवळ 4